विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी, नशेत भजन नसून. कळलं त्यालाच कळलं. बाटलीशिवाय याची ढुलकी वाजत नाही ह्याला गोंधळी म्हणायचं का? गांजाशिवाय याचा झांजा आपटत नाही ह्याला आरती म्हणायचं? अरे म्हण ना बाबा. जुनी भावगीतं भक्तिगीतं होती बघा. कुठ होती रे? आनंद द्यायचे. सामर्थ्याने फक्त भगवंताचं नाम मुखात आलं पाहिजे. मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का? मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का? विष प्रेमानं पिलं मरत नाही का? हा, विशाल म्हणायचं माय किती गोड आहे, माय किती गुणाचं आहे, माय मारायचं नाही, माय एकदा पिऊनच बघते माय असं म्हणून प्यायचं. मारित नाही का? त्याचं काम आहे मारणं, ती मारतच. मधाचा गुण आहे गोडवा देणं, ते देतच. भगवंताच्या नामाचा गुण आहे पुण्य देणं, ते देतच. पुण्याची गणना वाल्याला वाल्मिकी करायची ताकद जर रामनामात आहे तर तुम्ही आम्ही काय? अरे 7 रांजण वरली होती, 7 रांज मौऱ्यांनी. एक मौरी म्हणजे एक माणूस मारला. एक मौरी म्हणजे एक माणूस. वाल्याकुळी वाल्मिकी झाले, ऐकलं कधी? एक माणूस म्हणजे एक मौरी. अशा किती 7 रांजण वरल्या होत्या मौऱ्यांनी. एवढी माणसं आयुष्यात मारली. नारद मुनींची भेट झाली. नारद मुनींच्या 2 अक्षरांनी जगाच्या मालकाचा जन्म व्हायच्या अगोदर अस्तित्व लिहायचं सामर्थ्य झालं. त्याला भगवत नाम म्हणायचं. ही ताकद आहे हरिमुखे. कस लेकरांची सेवा केली तू आई, कस पांग फेडू कसा हो उत्तराय, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओ वाढीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला. माय बाप जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बाप विठू माऊली तू, माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. फिरत्याचा काळ वरती देशी, मातीला आकार विठ्ठला. तू वेडा कुंभार विठ्ठला, वेडा कुंभार. आकाशी जय पाखरे पाखरा सोडी, सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा बाबुले चालती पंढरीची वाट. दुखी संसाराची सोडून अगाध, दुखी संसाराची सोडून अगाध बाबुले चालती. यमुनेच्या तीरी काल पाहिला रे, यमुनेच्या तीरी काल पाहिला रे, कान वाजवी तो बासरी. प्रेमाने कान्हा कान्हा वाजवी, कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी. राजा चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राजा चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राजा चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. ऋतुला बाई काटा या आठ फाटा, नंदाचा कारटा होता जोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. कसं गोड बोलून तू काटा काढला ग बाई 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 ऋतुला बाई. गोडा थोडाच असतो. आनंद आहे रे. कसं आहे घ्या. पहिले जुनी माय लेकराला झोपी घालायची तरी गोड गाणं गायची. निमुनीच्या झाडा मागे
चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला, आज माझ्या पाडसाला झोप काट येत नाही. सालस काय जिवाळा, काय आनंद शब्दांमध्ये. त्या आईचं वात्सल्य, त्या आईचं प्रेम, त्या आईचं गोडवा तर शब्दांमध्ये होतं. गाय झोपली कोठ्यात, गाय झोपली कोठ्यात गरड्यात चिमुताई. पडसाच्या वेलीवर झोपल्या ग जागी सुई, मीठ पापण्या डोळ्यांच्या, मीठ पापण्या डोळ्यांच्या गादीतला मी अंगाई. निंबुनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, निंबुनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला, आज माझ्या पाडसाला झोप काल येत नाही. निंबुनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. चंद्र झोपला ग बाई, चंद्र झोपला ग बाई. मला सांगा वाजू वाटलं तर वाजू. वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाळी तर वाजली पाहिजे. वाजवल्या वाजवल्या, उपकार केला माझ्यावर. दर गी गी दर आली वेळ आमच्या गावात. दर गी 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 गायला वय गोड. दर गी गी गी. दान करताय बेकाऱ्याला. तुमचा नुसतं उपकारी परमर्थ येला का. 20,000 लोकांची पंगत एका माणसानं घातली. 20,000 म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय मन मोठं, काय विशाल हृदय. 20,000 20,000 20,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला ताई लय नका बोंबलू, त्यानं काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग कशामुळे खाऊ घातली. ती मला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतीवल्या. ती जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते तेथे दिजे बहुते सन्मान योगे. देश काल पात्र पाहून दान करा आणि कुठलाही उपकार न ठेवता दान करा. तर दानम सात्विकम श्रुतम भगवान श्रीकृष्ण वर्णन करतात. आपल्याकडे कर्म कमी भाव भाटा जास्त आहे. आख्या करोनात किलोवर तांदूळ पण फेसबुक जाम. अरे दिलं कशाला. कोटीचा बांगला बंगल्यावर नाव मातृ पितृ छाया. म्हणलं लय धार्मिक आहे काय. घरी गेल्यावर कळलो मातृवाट्यावर पितृ गोट्यावर छाया खाटावर. आग लागू तुझ्या बांगल्याला. अरे तू लिहितो कशाला. ते नामदेवराय वर्णन करतात. लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, उडत चिमणी चरत चालले तिचे वाटी एवढे डोळे. हे कळायला तुका म्हण येते पाहिजे जातीची. हे नामदेवरायचे कुट अभंग कुठून कुठून किती कुठले कुठूनच कळत नाही. खोडकर. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती. 17 रांजण मरले पिले 12 हत्तीन. कोण व्याली. मुंगी. तिचं दूध 17 रांजण. तुम्ही म्हणताल रांजण केवढे पिले 12. कोण व्याली. ऐका कीर्तन ढेकळ मिळ लागणार रे. वनात का सौ गीत गाय. आता ज्याचा आवाज निघणार ते काही शिवरंजनी म्हणणार आहे का. पण काय म्हणा माऊली कोणी ऐकलं हे काय आमच्यासारख्यानी. स्वतःचा मोठेपणा जगाला सांगत जाऊ नका. त्याचा मोठेपणा सांगत जा. आपला मोठेपणा बरोबर होईल हे कायम लक्षात ठेवा. कुणाचं सांगा. त्याचं सांगा. जगाच्या मालकाचा. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे. जगाचा मालक कौतुक करतो. जगानं करायची गरज नाही. काही काय माणसं निम्या कीर्तनात येऊन म्हणतात त्या ताईला सांगा मी कोण आहे. निम्यात त्या ताईला सांगा मी कोण आहे. माझं त्या भामट्याला उत्तर आहे तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे तर तू विचार कर तू कोण आहे. अरे तुला सांगावं लागतंय तू कोण आहे. तू काय विचाराने विचार करतोस की मी फार मोठा आहे. इथे जगाच्या मालकापेक्षा कोणी मोठं नाही. विश्वाच्या बापानं फक्त कृपा करावी. आपण बरोबर मोठे होतो. फक्त कौतुक त्याचं सांगायचं दुसऱ्याचं या विषयाला. मग आम्ही अहंकार कुठलेच
गोष्टीचा करत नाही आम्हाला माहित आहे. तो कृपा करतो ना बरोबर. आम्ही मोठे, आम्ही दैवाचे, पण आमचं दैव काय? दास पंढरीरायाचं. आमचं भाग्य काय? धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. हे सामर्थ्य लक्षात घ्या. काही करायचं नाहीये. क्षणभर क्षणभर का सांगतायत? कारण आसोनी ज्ञानोबरांना लोक म्हणतात, अहो तुम्ही ब्रह्मचारी आहात, तुम्हाला सोपं सहज आहे जाणं, आम्ही संसारिक माणसं आहेत, काही हरकत नाही ना क्षणभर. अरे क्षणभर थांबा, काहीच करायची गरज नाही. जगाची मालका कृपा करतो. फक्त ते दार 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्येची पोरगी जिला तिचा बाप माहित नाही. कीर्तन नामदेवरायांचं, नामदेवराच्या कीर्तन ज्ञानोबा टाळ घेऊन उभा कीर्तन ऐकायला कानोपात्रा. शेजार पाजारची माणसं म्हणतात, लाज वाटते का हिला, नाचणारीची जात कीर्तन ऐकाय बसली, आता हिनं कीर्तन ऐकायचे, मग आम्ही काय करायचं? लोकच आहे तू, लोक लय. मला विचारा, स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं, नियाबळाट होतं, नुसतंच उभं राहिलं, त्याला काय कळा होती होय. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तो कीर्तनाला. येत तर काय नाही जातीला, पण नाचू नाचू जिरी होती. मग करू काय? मरू का मरू? पण मी विचार करते, मर द्या. आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो, तो सोबत आहे ना. काय वरडायचं? ती वरडू दे, वरडतातच. लोकांना प्रगती सहन झाली नाही की लोक ओरडतातच. नाही काळजी करायची, परंतु बिलकुल नाही. आपण पुढे चाललो की मागे खेचणारे भरपूर आहेत आयुष्यात. मुलींनो बिलकुल नाही. खूप ताकद आहे पोरींनो आपल्यात, तर लय ताकद आहे. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मॅनेजमेंट फक्त बाईला जमतं. मोठ्यातला मोठा उद्योजक सांगतो, जे आम्ही करू शकत नाही ते व्यवस्थापन रोजची गृहिणी घरामध्ये दररोज करते, म्हणून तिचा संसार सामर्थ्याने चालतो. हे डोकं दिलंय. मॅनेजमेंट फक्त बाईने करावं. लय डोकं माय तुम्हाला, लय. स्वतःला कमी समजू नका. फार ताकद आहे तुमच्या. जत्र नारीस्तो पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः, हे शास्त्र सांगतं, आपलं धर्मशास्त्र. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथे आणि तिथेच भगवंताचा वास आहे. बरं का पोरांनो, जरा विचार करत जा. तुम्ही समजू नका हिला, तुम्ही समजू नका हिला थट्टा. भल्ले भल्ले शिलावीला बट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा. भल्ले भल्ले शिलावीला बट्टा. येडका मदन केवळ पंचनन मदन, केवळ पंचानन मदन, केवळ पंचानन येडका मदन, केवळ पंचानन. धडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. धडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. धडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. येडका मदन 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 केवळ पंचनन मदन, केवळ पंचानन येडका मदन, केवळ पंचानन येडका मदन, तो केवळ पंचानन. येडका मदन केवळ पंचनन. स्त्रीवर वाईट नजर इतकी बेकार आहे ना,